नेहमी तीच ती भाजी खाऊन ना कंटाळा येतो ना, कधीतरी असं वाटतं काहीतरी वेगळं बनवावं. ही खूप छान अशी भाजी आहे. तुम्ही मेन कोर्स म्हणून पण यूज करू शकता किंवा साईड भाजी पण म्हणून खाऊ शकता. खूप छान अशी टेस्ट येते. हॅलो फ्रेंड, वेलकम टू माय न्यू व्लॉग. मी अमृता. आज आपण बनवूया पनीर भुर्जी. एकदम छान अशी कमी इन्ग्रेडियंटमध्ये घरगुती आणि खूप कमी पनीरमध्ये अशी बनणारी ही भाजी आहे. आपण एक मोठा कांदा घ्यायचा आहे आणि ते बारीक चॉप करून घ्यायचं आहे. छान ते बारीक चॉप करून घेतला की त्याचबरोबर आपल्याला एक मोठं टमाटर पण चॉप करून घ्यायचे. टमाटरने अशी थिक अशी ग्रेव्ही येतं आपल्या भाजीला आणि एक आंबूसपणा जो येतो ना, ते खूप छान. माझा हा टमाटर आता गावरान टमाटर आहे, तर खूप छान अशी आंबूसपणा येईल. तर हे एक टमाटर मी बारीक चॉप करून घेतलं. आता त्याच्यासाठी 4 ते 5 लसूणच्या कळ्या, थोडंसं जिरं आणि 1 इंच असा अद्रक घेतला आहे मी, ते पण बारीक करून घेणार आहे. हे बारीक करून घेतलं की आपण आता फोडणी देऊया. छान असं कढई गरम करून घ्यायची आहे. त्याच्यात 2 चम्मच तेल टाकायचं आहे. तेल गरम झालं की त्यात आपल्याला थोडी अर्धा चम्मच अशी मोहरी ॲड करायची. मोहरी तडतडली की मग आपण जिरं टाकून घेऊया. ही एक अशी भाजी आहे झटपट बनणारी. तुम्ही कधी म्हणजे गेस्ट वगैरे आले तर खूप छान अशी बनणारी छोटीशी अशी रेसिपीवाली भाजी आहे आणि साईड डिश म्हणून तर खूप मस्त भाजी आहे. तर आता हे मोहरी तडतडली की मी याच्यात जिरं ॲड करते. जिरं तडतडल्यानंतर त्याच्यात मी आपण बारीक काप केलेला कांदा घेते. ते पण छान असं परतून घेते आणि तो कांदा लवकर परतण्यासाठी किंवा शिजण्यासाठी त्याच्यात थोडंसं किंचित मीठ ॲड करायचं. त्याच्यामुळे लवकर कांद्याचा कलर पण चेंज होतो आणि शिजून पण जातो. जास्त वेळ न लागता आपण थोडंसं मीठ ॲड केलं की पटकन शिजून येते. तर छान असं परतून घ्यायचं आपल्याला. हे थोडा वेळ 2 मिनटं लागेल परतून घ्यायला. छान असं परतून घेतल्यानंतर त्याच्यात मी बाकीचे इन्ग्रेडियंट टाकते. कांदा असा परतून घेतला की त्यात मी आपण बारीक केलेलं लसूण, आलं आणि जिऱ्याचं जी पेस्ट होती ती ॲड केली आहे. छान हे पण परतून घ्यायचं आहे. बघू शकता छान असं परतून झालं. एकदम नरम झालं आहे कांदा, लसूण आपलं एकदम एकजीव झालं आहे. त्याच्यात मी लाल तिखट, एक मोठा चम्मच लाल तिखट यूज केलं आहे, अर्धा चम्मच हळद आणि 1 चम्मच जिरे पावडर आणि थोडासा गरम मसाला आणि हे छान 1 मिनिट असं परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपले टमाटर ॲड करूया. टमाटर टाकलं की छान त्याला पाणी सुटेल म्हणून आपल्याला वरून पाणी ॲड करायची गरज नाही आहे. पण ही जी पनीर भुर्जी आहे ती थोडीशी अशी किंचितशी ग्रेव्हीवाली छान वाटते. एकदम ड्रायवाली बिलकुल चांगली लागत नाही. तर तुम्ही जर फक्त पनीर भुर्जी ही प्रेफर करत असेल तर थोडी ग्रेव्हीवाली बनवायची, एकदम किंचित ग्रेव्हीवाली. आता मी याच्यात कस्तुरी मेथी ॲड केली आहे आणि थोडंसं पाणी ॲड केलं आहे. हे त्याच्यामुळे जे आपले टमाटर आहे ते पण मुशी होऊन जातील. एकीकडे मी आता जे आपले 5-6 पीस आहे पनीरचे ते बारीक काप करून घेते आणि 2 ते 3 पीस आहे ना ते तशीच ठेवते. तुम्हाला एक छान अशी आयडिया दाखवते जेणेकरून आपल्या जी पनीर भुर्जी आहे ती अशी ग्रेव्हीदार आणि मस्त क्रीमिश टेक्स्चरची होईल. तर हे तुम्ही नक्की ट्राय करा. तर हे जे बारीकचे 2-3 जे पनीरचे तुकडे ते तसेच साईडला ठेवून बाकीचे आहे ना त्याचे बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे, बारीक काप करून घ्यायचे. तर हे छान असं दाबून दाबून प्रेस करून आपल्याला जे टमाटरचे मोठे पीस आहे ते मुशी करून घ्यायचे, एकजीव करून घ्यायचे. हे असं झालं आहे की त्यानंतर आपण जे पनीरचे काप केले ते आपण याच्यात ॲड करू शकतो. आता हे पनीरचे काप आपण ॲड करायचे याच्यात. हे छान परतून घेतले की मी तुम्हाला बोलले होते की 2-3 पनीरचे तुकडे साईडला ठेवायचे, ते हाताने असं कुस्करून टाकायचे छान. त्याच्यामुळे ना आपल्या पनीरला एक अशी बाइंडिंगशी अशी येईल, एक क्रीमी टेक्स्चर येईल. आपली जी पनीरची भुर्जीची ग्रेव्ही आहे ती अशी थिक राहणार. म्हणून छान हे परतून घेतलं की त्याच्यात थोडंसं मीठ टाकायचं आणि आता ही रेडी आहे. खूप अशी तुम्हाला पण वाटलं असेल खूप अशी पटकन झटपट बनणारी ही रेसिपी आहे. खरंच खूप लवकर बनते आणि साईड डिश म्हणून तर खूप छान आहे. तर कधी म्हणजे गेस्ट आले तर पटापट बनवून अशी मोकळी करणारी ही भाजी आहे. तर आता हे सर्व करूया. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करा. थँक्यू.